मराठवाडा म्हणजे सदा दुष्काळी प्रदेश अशीच याची ओळख. पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्यानं कधी पेरणी नाही तर कधी दुबार तिबार पेरणीचं करावं लागणं हे नेहमीच. रेल्वेने पाणी पुरवावं लागलेल्या भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. अशा मराठवाड्यात काही तासात कुठे 100 तर कुठे 200 मिलीमीटर पाऊस झालाय आणि हवामान बदलाचा परिणाम असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. कायमस्वरूपी दुष्काळी अशी मराठवाड्याची ओळख. पिण्याच्या पाण्याची टंचाई 5वीला पोचलेली. बहुतांश शेती पावसावर अवलंबून. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी कायम देवाच्या नशिबाच्या हवाली. एक वेळ अशी आली होती की लातूर सारख्या शहराला रेल्वेनं पाणी पुरवावं लागलं होतं. आज त्याच मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, कुठे ढगफुटी झाल्याचं चित्र आहे. कुठं सरासरीच्या दुप्पट तर कुठं तिप्पट पाऊस झालाय. असं का झालं ते आम्ही अतुल देऊळगावकरांना विचारलं. अनेक शेतकऱ्यांची माती ही पूर्णपणे निघून गेली आहे. आता हवामान बदलामुळं जी जागतिक परिषद होणार आहे नोव्हेंबरमध्ये ब्राझीलमध्ये, तिथं भारतानं असं गेल्या वर्षी सांगितलं होतं की आम्हाला हवामान बदलामुळं होणारी आर्थिक हानी आणि आर्थिक हानी मोजता येणार नाही अशी पलीकडचं नुकसान या दोन्हीसाठी आम्हाला तुम्ही मोठी रक्कम दिली पाहिजे अशी मागणी भारतानं जगाकडे केलेली आहे. तशीच मागणी मराठवाड्यानं, महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे करणं आवश्यक आहे. हवामान बदलाचा फटका सध्या मराठवाड्याला बसत असला तरी हे संपूर्ण देशाला आणि जगाला भेडसावणारं संकट आहे. पृथ्वीचं तापमानच वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. की भारत देश हा हवामान बदलाच्या हॉटबेडवर आहे आणि याची कारणं जगातले अनेक शास्त्रज्ञ सांगतात. अद्वितीय पण समजून घेऊ. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन, जे जगातील जे हवामान शास्त्रज्ञ आहेत ते एखादी घटना झाल्यानंतर त्याचं कारण नेमकं काय हे तातडीनं सांगतात. त्याची वेबसाईट आहे. तर हवामान बदलामुळं या सगळ्या अतिरेकी घटना घडत आहेत यावर सगळ्यांचं एकमत आहे. तर आता ह्या का होत आहेत? तर भारताच्या तिन्ही बाजूनी जे समुद्र आहेत, बंगालचा उपसागर, अरबी सागर आणि हिंदी महासागर, हे तिन्हीही एकाच वेळेला खूप तापतायत. जगात सगळीकडे क्लायमॅट एन्झायटी हा मनोरोग अस्तित्वात आलाय असं देऊळगावकर म्हणाले. मराठवाड्यातील विद्यापीठं, शेतकी महाविद्यालयं या सगळ्यांनी एकत्रित संशोधन करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यातील पूरस्थितीला नियोजनातील चुका सुद्धा कारणीभूत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. हवामान बदलाच्या काळामध्ये शहरांमधून आणि खेड्यांमधून आपण पाणथळ जागा नष्ट केल्या. ओढे, नाले, तलाव नष्ट करून त्याच्यावर बांधकामं केली. म्हणजे निळ्या जागा म्हणतात त्याला, ब्लू, हे नष्ट केलं. झाडं नष्ट केली. एक झाड हे कित्येक लिटर पाणी जमिनीमध्ये मुरवत असतं. ती इकोसिस्टीम असते. इथून पुढच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये ह्या दोन्ही क्षेत्र म्हणजे ब्ल्यू आणि ग्रीन, निळी आणि हिरवी क्षेत्र वाढवायला प्राधान्य दिलं पाहिजे. हवामान बदल हा जागतिक पातळीवर चर्चेचा विषय उरला नाहीये. त्याचे परिणाम आपल्या दारापर्यंत येऊन ठेपलेत. 30 वर्षात मराठवाड्याचं वाळवंट होईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच त्याच मराठवाड्यात सरासरीच्या दुप्पट तिप्पट पाऊस होऊन लाखो एकरवर शेतीचं नुकसान होत आहे. यापेक्षा हवामान बदलाचं मोठं उदाहरण कोणतं? निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर.